सुषमा अंधारे संदर्भात स्टेटमेंट तुम्ही नेमकं काय केलं होतं आणि त्यात शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक होत्या का, नेमकं काय वस्तुस्थिती? सुषमाताई अंधारेंनी परवा माझ्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं की शिंदे साहेबांच्या आणि माझ्या संबंधांबद्दल. त्याच्यावर मी असं सांगितलं की सुषमाताई अंधारे हे दिल्लीला नरेश म्हस्केंना का भेटला याचा त्यांनी खुलासा करावा, आणि त्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे. पण मी बोललेलो माझ्या बाबतीतली बातमी खोटी आहे आणि त्या भेटल्या आहे त्यांनीच खरं म्हणून सांगितलेलं आहे. ते कशासाठी भेटल्या का भेटल्या मला माहीत नाही. माझ्यासाठी सुषमा अंधारे ताईंचा विषय संपलेला आहे. माझ्या निष्ठेचं प्रमाणपत्र द्यायची कोणालाही आवश्यकता नाही, परंतु त्या माझ्या एक महिला भगिनी आहेत. माझा त्यांच्याबद्दलचा जो विषय आहे तो संपलेला आहे. त्यांनी कितीही आता पोस्ट टाकल्या तरी मला काही फरक पडत नाही. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. सर, पण त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे आणि त्यांनी या सगळ्या घटनेचा उलगडा केला आणि त्यांनी थेट तुमच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे की तुमचा जो राजकीय प्रवास झालेला आहे सगळं त्याच्याबद्दल त्या बोलल्यात. आणि त्या असं म्हणाल्या की उदय भाऊ, आता तुम्ही उपमुख्यमंत्रीपदी शपथ जेव्हा घेणार आहात त्या दिवशी आम्हाला बोलवा, आम्ही येऊ. किंवा मी असं सांगितलं की माझ्यासाठी सुषमा अंधारे ताई हा विषय टीका टिप्पणीचा संपलेला आहे. माझा राजकीय प्रवास बघत असताना मी हा उलटा प्रश्न त्यांना केला तर अडचण होईल. मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. माझ्यासाठी सुषमाताईंवरची टीका मी तर केलीच नाही, पण त्यांनी जे काय मी उपमुख्यमंत्री होणार, मी असं होणार, मी तसं होणार, ते ज्या बोललेल्या होत्या त्याच्यावर मी माझं वक्तव्य केलेलं होतं. त्याच्यामुळे सुषमाताई अंधारेंच्या टीकेवर व ट्विटवर याच्यानंतर मी बोलणार नाही. माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे. असं आज दिलं गेलेलं आहे की लोकशाही वाचवण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार हा एकमेव पर्याय समोर दिसतोय. 3 गोष्टी मी आपल्याला सांगतो की लोकसभेला ज्यावेळी हे सगळी मंडळी निवडून आली त्यावेळी EVMवर यांनी टीका केली नाही. विधानसभेला सगळं निघून गेलं तेव्हा EVM बदनाम झालं. त्याच्यानंतर वोट चोरीवरती आले, परंतु 65 लाख बिहारमधली सगळी मतं बाजूला केल्यानंतर देखील 2/3 मेजॉरिटीनं नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं गेलं. त्याच्यामुळे तो देखील विषय बाजूला पडला. आता ही नवीन टूम काढलेली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पराभव झाल्यानंतर परत दुसरी नाही, पण आता काढूच शकत नाहीत कारण 3 वर्ष निवडणुकाच नाहीत. आता थेट ते आम्हाला भेटतील लोकसभेच्या निवडणुकीला. उपमुख्यमंत्री काल स्टेटमेंट केलंय की रावणाच्या अहंकारामुळे लंकेचं दहन झालं. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सोलापूरवरनची स्टेटमेंट तुम्ही बघितली असेल की नसेल मला माहीत नाही. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे. त्यांनी हे शब्दप्रयोग UBT बद्दल केलेले आहेत हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि ते हे शब्दप्रयोग UBT साठी अनेक दिवस करतायत हे तुम्हाला माहिती आहे. सर, एकनाथ शिंदे यांना सिरियसली घेत नाही की घ्यायची गरज नाही असं जयकुमार गोरे म्हणाले, त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, जयकुमार गोरेंचं स्टेटमेंट मी सोशल मीडियावरनं बघतोय किंवा फेसबुकवरनं बघतोय. नक्की ते काय बोललेत मला माहीत नाही. ते बोलले नसावेत, पण जर बोलले असतील तर त्यांची पहिली टर्म आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या वक्तव्यामुळं नेत्यांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत ही दक्षता मंत्र्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यामुळं जयकुमार गोरे साहेब बोलले असतील असं मला वाटत नाही, पण जर बोलले असतील तर एवढ्या मोठ्या नेतृत्वावर बोलण्यासाठी जयकुमार गोरे हे पात्र आहेत का हा देखील विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे माझे ते मित्र आहेत. नेत्यांवर टीका आणि आमच्या नेत्यांवर टीका केलेली ही सहन कोणी करणार नाही. त्याच्यामुळे जयकुमार गोरे हे बोलले नसतील, त्यांच्या तोंडामध्ये हे घातले असेल, परंतु जर बोलले असतील तर ते योग्य नाही असं माझं मत आहे. तर दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दोघांमध्ये दुरी वाढत चालली. काल एका कार्यक्रमात सुद्धा दोघं एकमेकांशी बोलले नाही तसं स्पष्ट दिसलं. नेमकं काय वाटतं तुम्हाला? नाही, मला आपल्याबद्दल देखील फार कमाल वाटते. आत्ता मी बघत असताना काल 15 मिनटं दिलखुलास गप्पा देवेंद्रजींनी आणि शिंदे साहेबांनी मारल्या ही देखील बातमी प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामुळे पहिली बातमी जी होती ती आता बाजूला झालेली आहे. आपण पहिली सकाळचीच बातमी विचारली, रात्रीमध्ये हे घडलंय ना. चिपळूणमध्ये महायुतीमध्ये कुठेतरी शेखर निकमानी वेगळी चूल दाखली, पण उभाटामध्ये सुद्धा 2 गट पडल्याचे दिसतात. राजू देवळेकर म्हणून तिथे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत, रमेशभाई तिथं उभे आहेत आणि आमचे उमेश सकपाळ तिथे उभा आहेत. मी जास्त काही बोलत नाही, परंतु उमेश सकपाळ यांचा भाजपा शिवसेना म्हणून युतीचा उमेदवार म्हणून विजय नक्की आहे. रमेश कदमांच्या प्रचारात थेट भास्कर जाधव वगैरे मित्रांना पाहायला मिळणार आहे. ते म्हणले की मला या संदर्भामध्ये कुठलीही पक्षाकडून माहिती मिळाली नाही, त्यामुळे मी रमेश कदम यांचाच प्रचार करणार आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार जर UBTचे पक्षप्रमुख आणि राजसाहेब एकत्र येऊ शकतात तर भास्कर जाधव आणि रमेश कदम काय येऊ शकत नाही. सिंपल. और